नमस्कार, सर्वांचे स्वागत। आपल्या भारतीय संस्कृतीत लक्ष्मी म्हणजे केवळ धनाची देवी नाही, तर ती समृद्धी, शांती, सौख्य आणि सदाचार यांचं प्रतीक आहे। लक्ष्मी हा शब्द लक्ष्य म्हणजे लक्ष्य किंवा उद्दिष्ट यापासून बनला आहे, म्हणजे जी आपल्याला जीवनाचं लक्ष्य साध्य करायला मदत करते तीच लक्ष्मी। म्हणूनच लक्ष्मी फक्त सोनं, पैसा, दागिने यात नाही, तर ती आपल्या कुटुंबातल्या प्रेमात, एकतेत, संस्कारात आणि समाधानात वसते। आपल्या सर्वांना नेहमी असे प्रश्न पडत असतात की घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी आपण असे काय करावे की जेणेकरून आपल्या घरात लक्ष्मी माता स्थिर राहील। आपण खूप काम करतो आणि तसा पैसाही आपल्या घरात येत असतो, पण तो पैसा स्थिर राहत नाही। लक्ष्मी घरात येण्या अगोदरच तिचे जाण्याचे मार्ग ठरलेले असतात। आज आपण आपल्या घरात आलेली लक्ष्मी कशी टिकून राहील किंवा लक्ष्मी प्राप्ती कशी होईल याविषयी थोडी माहिती आणि उपाय पाहणार आहोत। चला तर पाहूया काही उपाय आणि काही नियम जे पाळल्याने आपल्या घरात लक्ष्मी माता सदैव स्थिर राहील। घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी नियम। आपण आपल्या घरामध्ये जो झाडू वापरतो तो उभा ठेवायचा नसतो, झाडू आडवा करून ठेवायचा आणि तो आडवा ठेवताना झाडूचे तोंड दक्षिण दिशेस नसावे। झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे, म्हणून ही काळजी घेणे गरजेचं आहे। घरात जर मीठ सांडले तर ते मीठ कोणाच्याही पायाखाली येऊ देऊ नये, ते स्वच्छ करून घेऊन पाण्यात टाकून द्यावे, कारण मीठ समुद्रात असते। लक्ष्मी माता ही समुद्र कन्या आहे। लक्ष्मी मातेचा आणि मिठाचा खूप जवळचा संबंध आहे, त्यामुळे मीठ कधीही पायाखाली येईल असे ठेवू नये किंवा खाली पडू देऊ नये। सायंकाळी म्हणजेच दिवे लागण्याच्या वेळेस पुढील 3 वस्तू कोणालाही देऊ नयेत: मीठ, झाडू आणि पैसे। या तीनही वस्तू लक्ष्मीकारक आहेत। संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते, घरातून लक्ष्मी पैसे बाहेर जाऊ देऊ नये। त्याचप्रमाणे दही, ताक, लोणी, दूध या वस्तू गायीपासून प्राप्त होतात। गाय ही लक्ष्मी आहे, म्हणूनच या देखील वस्तू कोणालाही सायंकाळी देऊ नये। सूर्य मावळल्यानंतर घरातील कचरा, भाजीपाला व इतर वस्तू उकिरड्यावर किंवा कचरापेटीत टाकू नये। बंद घड्याळ घरात लावू नये, कारण त्याने आपली प्रगती थांबते। तसेच लक्ष्मी माता सदैव स्थिर राहण्यासाठी उपाय: रोज सकाळी फरशी साफ करताना पाण्यात थोडे मीठ, हळद आणि गोमूत्र टाकावे। हे पाणी तयार करून मग फरशी साफ करावी। असे केल्याने घरातील निगेटिव्हिटी दूर होते। घराच्या मुख्य दरवाजाचा उंबरा आणि दरवाजा रोज सकाळी स्वच्छ पुसून घ्यावा आणि त्याची पूजा करावी। असे केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते। आपल्या घरातील देवघर नेहमी घरातील ईशान्य कोपऱ्यात असावे। घरामध्ये तुटलेल्या वस्तू किंवा फाटलेले कपडे ठेवू नये, ते कपडे जाळून टाकावे। असे केल्याने घरातील निगेटिव्हिटी, नकारात्मकता दूर होण्यास मदत होते। प्रत्येक अमावस्याला माता लक्ष्मीला तांदळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवी। असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते। त्याचप्रमाणे प्रत्येक अमावस्येला दूध किंवा दुधापासून बनवलेला कोणताही पदार्थ दान करावा, कारण असे म्हणतात की दुधापासून बनवलेली खीर दान केल्याने आपले पितर म्हणजे आपले पूर्वज तृप्त होतात आणि त्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी जे अडथळे येतात त्यांचे मार्गही मोकळे होतात। महादेवाच्या पिंडीवर उसाच्या रसाने अभिषेक करावा। असे केल्याने या घरात लक्ष्मी माता स्थिर राहते आणि आपल्यावर प्रसन्न होते। तसेच आपण आपल्या हाताची आणि पायाची नखे मंगळवारीच काढावीत। आपल्या घरातील देवघरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करावी आणि त्यांची नियमित पूजा देखील करावी। श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो। असे म्हणतात की श्रीयंत्र माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आसन आहे आणि माता लक्ष्मी व भगवान विष्णू आपले आसन सोडून कधीच कुठे जात नाही। त्यामुळे आपण आपल्या घरात श्रीयंत्राची स्थापना केली तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सदैव स्थिर आपल्या घरात राहतील, त्यांचा आशीर्वाद आपल्यावर राहील। आपल्या देवघरात आणि पूजेत माता लक्ष्मीचा आसनस्थ असलेला फोटो असावा। आपल्या घरातील श्रीरूपी लक्ष्मीचा आदर करावा, मग ती आपली आई, बहीण, बायको, मुलगी कोणीही असू शकते। घरातील स्त्री जर आनंदी असेल तर ती आपल्या घरात सकारात्मकता राहते।
देवी लक्ष्मीचा उगम आणि तिचं स्वरूप. पुराणानुसार समुद्र मंथनाचे श्री लक्ष्मी देवी सागरातून प्रगट झाली. तिच्या हातात कमळ, सोन्याचं भांडं आणि तिच्या पायांपाशी हत्ती असतात. हे सगळं समृद्धी, ज्ञान आणि सौंदर्याचं प्रतीक आहे. ती म्हणाली, जिथे सत्य, शांती आणि सदाचार असेल तिथे मी स्वतः वास करते. म्हणूनच लक्ष्मीला चंचला म्हणतात. ती स्थिर राहत नाही. जिथे असत्य, कलह किंवा आळस आहे तेथून ती निघून जाते. लक्ष्मी घरात येण्याच्या खऱ्या अटी. लक्ष्मी येण्यासाठी आपण जे करतो, दरवाजावर तोरण, दिवा, रांगोळी, पूजा हे सगळं बाह्य स्वरूप आहे. पण लक्ष्मी खरं तर मनात आणि घराच्या वातावरणात प्रवेश करते. जेव्हा घर स्वच्छ आणि पावित्र्य असतं, कारण अस्वच्छतेत लक्ष्मी राहत नाही. लक्ष्मी घरात येण्याच्या खऱ्या अटी. लक्ष्मी येण्यासाठी आपण जे करतो, दरवाजावर तोरण किंवा रांगोळी, पूजा हे सगळं बाह्य स्वरूप आहे. लक्ष्मी खरं तर मनात आणि घराच्या वातावरणात प्रवेश करते. जिथे स्त्रीचा सन्मान केला जातो, जिथे गृहलक्ष्मीचा आदर आहे, तिथे श्री लक्ष्मी वास करते. प्रामाणिक कमाई केली जाते. चोरी, फसवणूक, लोभ यामध्ये श्रीलक्ष्मी टिकत नाही. दानधर्म आणि सेवा केली जाते. जे स्वतःपेक्षा इतरांचं भलं पाहतात तिथे लक्ष्मी प्रसन्न होते. कथा. लक्ष्मीने घर सोडलं. एके गावात सुदामा नावाचा व्यापारी होता. तो सुरुवातीला प्रामाणिक आणि धार्मिक होता. त्याचं घर सुखी होतं. सकाळी तो देवपूजा करूनच दुकानात जात असे. त्याच्या घरात दररोज दिवा, हसणं आणि समाधान. जसा जसा व्यवसाय वाढला तसा तसा तो लोभी झाला. त्याने गरिबांना फसवायला सुरुवात केली. घरात वादविवाद वाढले. पतीचा सन्मान कमी झाला आणि स्वच्छतेकडे दुर्लक्ष झालं. एका रात्री त्याच्या स्वप्नात देवी लक्ष्मी प्रगट झाली. ती म्हणाली, सुदामा, मी तुझ्यामुळे तुझ्या घरात आले, पण आता तुझ्या हृदयातून श्रद्धा, सेवा आणि प्रेम निघून गेलंय, म्हणून मी निघते. दुसऱ्या दिवशीपासून त्याचा व्यवसाय कोसळला. घरात अंधार पसरला. तेव्हा सुदामाने पश्चाताप केला. पुन्हा सदाचार आणि सेवा सुरू केली. काही दिवसांनी देवी पुन्हा स्वप्नात आली आणि म्हणाली, आता तू मला परत बोलावलंस, कारण तू पुन्हा माणूसपणाने जगू लागलास. देवी लक्ष्मीच्या आगमनाचे शुभ काळ. धर्मशास्त्रात लक्ष्मी घरात येण्याचे काही शुभ काळ सांगितले आहेत. शुक्रवार, देवी लक्ष्मीचा दिवस. पौर्णिमा आणि अमावस्या, विशेषतः कोजागरी पौर्णिमा आणि लक्ष्मी पूजनाची व्यवस्था. प्रातःकाळ व संध्याकाळ. सूर्यास्ताच्या वेळी दिवा लावल्यावर लक्ष्मी घरात येते. कार्तिक महिना सर्वात शुभ काळ, कारण हा शुद्धतेचा आणि पूजा अर्चनेचा महिमा आहे. लक्ष्मी घरात ठेवण्यासाठी आवश्यक सवयी. रोज घरात दिवा आणि अगरबत्ती लावा. शुभ शब्द बोला, कारण कटुवाणीने देवी दूर जाते. घरात गुरुजन आणि स्त्रियांचा सन्मान करा. पक्ष्यांना दाणे, गायींना अन्न द्या. ही सेवा देवीला अत्यंत प्रिय आहे. तुळशी वृंदावनाजवळ दररोज दीपदान करा. लक्ष्मीचं आवडतं स्थान आहे. लक्ष्मी फक्त चांदीच्या नाण्यात नसते, ती त्या हातात असते जे प्रामाणिक मेहनतीने अन्न मिळवतात. ती त्या चेहऱ्यावर असते जो हसतो, संतुष्ट राहतो, आणि ती त्या हृदयात असते जे दुसऱ्यांसाठी प्रेमानं धडधडतं. म्हणूनच म्हणतात, जिथं प्रेम, श्रम आणि प्रामाणिकपणा आहे तिथे श्री लक्ष्मीचा खरा वास आहे. धन्यवाद.